कोल्हापुरी तडकामध्ये आज आपण बघणार आहोत तीळ शेंगदाणा वडी, थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। इथे तीळ 1 वाटी, शेंगदाणा 1 वाटी, गूळ 2 वाटी, मिल्क पावडर अर्धा वाटी आणि काही पिस्त्याचे काप आहेत। तीळ आणि शेंगदाणे आपल्याला दोन्हीही भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजले की त्याची आपण साल काढून घ्यायची आणि मिक्सर जार मध्ये हे दोन्ही घालून जाडसर अशी आपण पावडर बनवायची आहे। एकदम बारीक नाही बनवायची, आपल्याला थोडी जाडसर असं ठेवायचं। पॅन मध्ये इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि 2 चमचे याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। त्याच्यामुळे गूळ आपला पटकन विरघळेल। गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही, फक्त विरघळून घ्यायचा। 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे, बारीक केलेलं मिश्रण आणि मिल्क पावडर घालायची। मिल्क पावडर तुम्ही नक्की घाला, पण त्याच्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते। प्लेटला आधी तूप लावून घेतलेलं आहे। कोल्हापुरी तडकामध्ये आज आपण बघणार आहोत तीळ शेंगदाणा वडी, थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे। इथे तीळ 1 वाटी, शेंगदाणा 1 वाटी, गूळ 2 वाटी, मिल्क पावडर अर्धा वाटी आणि काही पिस्त्याचे काप आहेत। तीळ आणि शेंगदाणे आपल्याला दोन्हीही भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजले की त्याची आपण साल काढून घ्यायची आणि मिक्सर जार मध्ये हे दोन्ही घालून जाडसर अशी आपण पावडर बनवायची आहे। एकदम बारीक नाही बनवायची, आपल्याला थोडी जाडसर असं ठेवायचं। पॅन मध्ये इथे 2 चमचे तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि 2 चमचे याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे। त्याच्यामुळे गूळ आपला पटकन विरघळेल। गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही, फक्त विरघळून घ्यायचा। 1 चमचे वेलची पावडर घातलेली आहे, बारीक केलेलं मिश्रण आणि मिल्क पावडर घालायची। मिल्क पावडर तुम्ही नक्की घाला, तर त्याच्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते। इथे मी प्लेटला आधी तूप लावून घेतलेलं आहे।